श्रीराम. नमस्कार. आजची कथा आहे दिसतं तसं नसतं. शुक्रवारचा दिवस होता आणि आम्ही आमच्या आगाशे काकांबरोबर सोलापूर हायवेवरील केडगाव बेटातील श्री नारायण महाराजांच्या समाधी मंदिरातून संध्याकाळच्या वेळेला चिंचवडला घरी यायला निघालो होतो. विषय चालला होता वाढत्या गुन्हेगारीचा. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे नुकतंच सोलापूर रस्त्यावरती एका शेत जमीन मालकाला कसं त्याच्याच घरासमोरून गन पॉईंटवरती उचलून घेऊन गेले आणि कशा जबरदस्तीने कागदपत्रावरती त्याच्या सह्या घेतल्या याची वर्णनं चाललेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी 7:30च्या सुमारास मी गाडीने जुन्या मुंबई पुणे हायवेने कॉलेजला जायला निघालो होतो. शनिवार होता, वीकेंड होता आणि सकाळी 7:30चीच वेळ असल्यामुळे रस्ता अगदीच सुनसान होता. डोक्यात कालच्याच चर्चेचे विषय घोळत होते आणि त्याच वेळेला आपल्या समोर काहीतरी वेगळंच घडतंय याची जाणीव झाली. अंडी उबवणी केंद्राच्या जवळच्या सुनसान चौकात डिव्हायडरच्या पलीकडे समोरून एक होंडा सिटी गाडी वेगाने येत होती आणि त्याच वेळेला रॉंग साईडनी मला ओव्हरटेक करून एक मोटरसायकल माझ्या गाडीला कट मारून जोराने त्या होंडा सिटीकडे वळली. मोटरसायकलच्या मागच्या सीटवरचा शर्टाची बटणं उघडी टाकलेला तो झिपऱ्या माणूस चौकात चालत्या बाईकवरूनच मागच्या मागे उतरला. मोटरसायकलवाल्याने करकचून ब्रेक दाबत त्याची मोटरसायकल होंडा सिटी गाडीला आडवी घातली आणि सकाळच्या त्या नीरव शांततेत ब्रेकचा तो आवाज चरा उमटवत गेला. बाईकवर पुढे बसलेला तो आता बाईकवरून उतरला होता, होंडा सिटीच्या ड्रायव्हरच्या खिडकीच्या जवळ गेला होता. बाईक गाडीला आडवी घातली होती, त्यामुळे त्या होंडा सिटीवाल्याला गाडी थांबवण्याशिवाय पर्यायच नव्हता. चौकात उतरलेला तो झिपऱ्या कोणाला तरी घेऊन गाडीकडेच यायला निघाला होता. बाईकवाला होंडा सिटीच्या मालकाशी हातवारे करून काहीतरी तावातावाने त्याला सांगत होता आणि चौकाच्या अलीकडे तोंड उघडं टाकून मी हे जे काही भयंकर माझ्या डोळ्यासमोर घडत होतं ते समजून घ्यायचा आणि काहीतरी रिॲक्ट व्हायचा प्रयत्न करत होतो, विचार करत होतो. बघतो तर काय, तो झिपऱ्या एका अंध व्यक्तीला हाताला धरून रस्ता ओलांडून देत होता. क्षणार्धात सगळ्या गोष्टींची तर्कसंगती लागली. तो आंधळा माणूस रस्ता ओलांडत होता. होंडा सिटी गाडीवाल्याला तो दिसला नसणार याचा बाईकवाल्यांना अंदाज आला, म्हणून अर्जंटली त्यांनी त्यांची मोटरसायकल मला रॉंग साईडनी ओव्हरटेक घेऊन चौकात घेतली. झिपऱ्या उतरून त्या अंध माणसापाशी गेला आणि त्याला हाताला धरून रस्ता ओलांडायला मदत करू लागला. होंडा सिटी थांबवावी म्हणून बाईकवाल्याने बाईक आडवी घातली आणि बाईकस्वार आपण असं का केलं हे त्या होंडा सिटीवाल्याला सांगत होता. गाडीची काच बंद असल्याने तो मोठ्याने बोलत होता, त्याला समजावायचा प्रयत्न करत होता आणि समजवताना हातवारे करत होता. आणि आता हे सगळं उमगलेलं आम्ही चौकाच्या अलीकडे तोंड उघडं ठेवून त्या बाईकवाल्यांच्या समयसूचकतेला दाद देत होतो आणि स्वतःलाच बजावत होतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. श्रीराम.